श्रीपादराजम शरणं प्रपद्ये। आता आपण श्रीपाद श्रीवल्लभांच्या जन्मसमयीच्या काही घटना घडत होत्या त्या आपण मागच्या भागात पाहिल्या होत्या। म्हणजे कशा प्रकारे अवधूतांनी सुमती महाराणींना दर्शन दिलं, त्यांना वरदान दिलं की मी तुमचा पुत्र म्हणून जन्माला येईन, पण माझं आयुष्य कमी असेल। हे सगळ्या घटना आता आपण पाहिलेल्या आहेत, तर तुम्ही ते मागच्या भागामध्ये त्या ऐकू शकता। तर आता जे शंकर भट आहेत त्यांना ह्या सगळ्या घटना कोण सांगते, तर तिरुमलदास सांगतात। आणि शंकर भट काय म्हणतात, इतक्यात मी म्हणालो, महाराज श्रीपाद प्रभूंच्या लीला विस्तारपूर्वक सांगून मला धन्य करावे। अरे शंकर भटा, नरसावधानी बापन्नार्यांवर क्रोधित झाले व येनकेन प्रकारे त्यांचा अपमान करण्याचे त्यांनी ठरविले। त्यांची म्हणजे कोणाची, नरसावधानांची बगलामुखी साधना विफल होण्याचे एकमेव कारण बापन्नार्यच आहेत असा विचार त्यांनी केला। तांत्रिक योगाने बापन्नाचार्यांनी त्यांची मंत्रसिद्धी निष्प्रभ केली असा कुप्रचार करण्यास सुरुवात केली। श्रीपादांच्या अवताराविषयी हे जे विवरण होते ते त्यांना विचलित करत होते। नाडीशास्त्र हा मूलतः अविश्वसनीय आहे। बापन्नाचार्यांनी मत्स्याहारी बंगाली ब्राह्मणास भोजन दिले, असा अनाचार घडला असा नरसावधानींनी वाद मांडला। कोणताही मनुष्य पूर्ण ब्रह्माचा अवतार कदापि होऊ शकत नाही, तर छोटा बालक श्रीपाद श्रीवल्लभ सर्वांतर्यामी सर्वज्ञ सर्वशक्तिमान असा दत्तप्रभूंचा अवतार कसे बरा होऊ शकेल। श्रीपाद प्रभूंनी अगदी लहान असताना केलेला प्रणवोच्चार, पाळण्यात असताना केलेला शास्त्रप्रसंग व वयास न शोभणारे प्रज्ञेचे प्रदर्शन, हा सर्व एखादा मृत विद्वान ब्राह्मण श्रीपादांच्या शरीराचा आश्रय घेऊन अनैसर्गिकपणे बोलत आहे असा त्यांनी प्रचार केला। श्री कुक्कुटेश्वराच्या मंदिरात स्वयंभू दत्त हेच दत्तात्रय आहे आणि तेच वरप्रदान करणार आहेत, या बालकास दत्तस्वरूप मानणे चुकीचं आहे। आता बघा, श्रीपाद श्रीवल्लभांविषयी आपला जो आशुतोष होता त्यांनी सुद्धा सांगितलं होतं। आशुतोष हा नाडी ग्रंथ जाणणारा होता आणि त्यांनीसुद्धा काय सांगितलं होतं की गणेश चतुर्थीच्या प्रातःसमयी चित्रा नक्षरात सिंह लग्नी तूळ राशीत श्रीपादांचा जन्म झाला आहे असे निश्चित करण्यात आले आणि त्यानुसार त्यांनी काय सांगितलं की श्रीपाद श्रीवल्लभांची शुभ पद्मकमळे युक्त आहेत आणि ती सुयोग्य नाव धारण केले त्या श्रीपाद श्रीवल्लभांची पद्मकमले ही चिन्हांनी युक्त आहेत असं सुद्धा आशुतोषनी नाडीशास्त्राप्रमाणे भविष्यात सांगितलं होतं। तर हे जे नरसावधानी आहेत, तुम्हाला माहितीच आहे की आशुतोष त्या ब्राह्मण सभेत होता, तिथे बापन्नाचार्यही होते आणि त्यावेळेला त्यांनी श्रीवल्लभांना तेथून जाण्यास सांगितलं। ते आपल्या आजोबांबरोबर त्या ब्राह्मण परिषदेत आले होते, पण काय झालं होतं, तर त्यांच्या ठिकाणी नरसावधानींच्या ठिकाणी एक बगलामुखी देवीची आराधना करायची आणि ती त्यांना प्रसन्न होती। पण श्रीपाद बगलामुखी देवी ही दुसरी कोणी नसून श्रीपाद श्रीवल्लभांचंच स्वरूप होती। त्यामुळे जेव्हा श्रीपाद श्रीवल्लभ तिथून गेले तेव्हा जे नरसावधानींना जी विद्या येत होती ती सुद्धा निष्प्रभ झाली आणि मग त्यांनी ते बापन्नाचार्यांवर क्रोधित झाले आणि त्या नेहमी त्यांचा अपमान करत आणि त्यांनी काय कुप्रचार केला की ह्यांनी मंत्रसिद्धीने माझ्यामधली जी विद्या होती, बगलामुखी देवीची आराधना करत होतो आणि ती देवी मला प्रसन्न होती, ती जे काही माझ्यामध्ये वास करत होती ते ह्यांच्यामुळे ती निघून गेलेली। त्यांनी ती मांत्रिक विद्या करून त्या माझी सिद्धी निष्प्रभ केलेली असं नरसावधानी सांगू लागले। आणि त्यांनी काय सांगितलं, तर यांनी आशुतोष नाडीग्रंथ हा मूळतः अविश्वसनीय, म्हणजे नाडीग्रंथावर विश्वास ठेवणे असंही त्यांनी अपप्रचार करायला सुरुवात केला। आणि बापन्नाचार्य हे मत्स्याहारी ब्राह्मणाला त्यांनी भोजन दिले, म्हणजे आशुतोष हा आपल्याला माहिती आहे बंगालमधला एक ब्राह्मण होता, तर त्याला मत्स्याहारी ब्राह्मणाला भोजन दिले, त्यामुळे त्यांच्याकडून अनाचार घडलेला असा नरसावधानींनी प्रचार करण्यास सुरुवात केली होती। आणि श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजे दत्तप्रभू हे सर्व अंतर्यामी सर्वज्ञ आणि सर्वशक्तिमान आहेत, तर त्यांचा असा अवतार हा कोणता मानव रूप घेऊ शकत नाही असाही नरसावधानींनी प्रचार करायला सुरुवात केली। आणि त्यांनी काय सांगितलं की ते श्रीपाद श्रीवल्लभ
प्रभू जे काही लीला करत होते ते करत नसून त्यांच्यामध्ये कोणतं तरी ब्राह्मणाचं, विद्वान ब्राह्मणाचं जे भूत होतं ते होतं आणि ते त्या प्रकारे ते तर्कवितर्क करत होतं, ओंकाराचा उच्चार करत होतं. अशा सगळ्या ज्या लीला श्रीपादांच्या जन्मानंतर घडत होत्या त्याच्याविषयी ते नरसावधानी आता अपप्रचारसुद्धा करू लागलेले होते. तर त्यांच्या मते कुकुटेश्वराच्या मंदिरात असलेली जी दत्तमूर्ती आहे तेच खरी दत्त आहेत. श्रीपाद श्रीवल्लभ हे काही खरे दत्त नाहीत. बघा, देवता स्वरूप आपल्या समोर असलं तरी ते आपण बऱ्याच वेळा ते मानण्यास तयार नसतो किंवा मानत नाही. हे त्याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे नरसावधानी आहे. कारण का आपण कोणत्या मूर्तीवर विश्वास ठेवतो, एखाद्या फोटोवर विश्वास ठेवतो, पण दत्त आहे, दत्तांवर विश्वास ठेवू, पण त्यांचा जो पुढचा अवतार जो जर कोणाच्या समकालीन झाला तर प्रत्येकजण त्या अवतारावर विश्वास ठेवेलच असं नाही. तसं या नरसावधानींचं झालं होतं आणि ते त्या श्रीपाद श्रीवल्लभांना दत्तांचा अवतार मानण्यास तयार नव्हते. ते बालकास दत्त अवतार मानणं हे खूप चुकीचं आहे असं ते म्हणत होते. आता बघा, श्रीपादांच्या जन्मानंतर 17-18 दिवसापर्यंत ज्या जागेवर त्यांना निजवत त्या जागी 3 फण्यांचा नाग आपला फणा उभारून बाळावर छाया करीत असे. श्रीपाद मातेच्या गर्भातून ज्योतिष स्वरूपाने अवतरले होते. जन्म होता क्षणी माता सुमती मूर्छित झाल्या. प्रसूतिगृहात मंगलवाद्यांचा ध्वनी येऊ लागला. थोड्या वेळात आकाशवाणी झाली व सर्वांना बाहेर जाण्यास आदेश झाला. श्रीपादांच्या सानिध्यात 4 वेद, 18 पुराणे आणि महापुरुष ज्योतिरूपाने प्रकट झाले आणि पवित्र वेद मंत्राचा घोष सर्वांना बाहेर ऐकू येऊ लागला. थोड्या वेळाने सर्वत्र शांतता पसरली. ही अद्भुत घटना बापन्नाचार्यांना सुद्धा अगम्य आणि आश्चर्यकारक वाटल्या. आता बघा, श्रीपादांचा जन्म झाला तेव्हा कसा झाला तर श्रीपादांच्या जन्मानंतर 18 दिवस ते ज्या जागेवर त्यांना निजवत असत त्या जागी 3 फण्यांचा नाग त्यांच्यावर फणा धरून छाया करीत असे. आता श्रीपादांचा जन्म हा मातेच्या गर्भातून झाला, तो ज्योतिष स्वरूपाने झाला. म्हणजे एक ज्योती प्रकट झाली त्यांच्या मातेच्या गर्भातनं आणि त्या क्षणी सुमती महाराणी ह्या मूर्छित झालेल्या आणि जे कोणी त्यावेळेला तिथे उपस्थित होते तेव्हा त्यांना तिथून बाहेर जाण्याचा आदेश झाला होता. आणि मग काय झालं, प्रसिद्धीगृहातनं जिथे त्यांची प्रसिद्धी झाली तिथे मंगलवाद्यांचा आवाज येत होता. आकाशवाणी झाल्यानंतर सगळ्यांना बाहेर जाण्याचा आदेश झाल्यानंतर तेथे 4 वेद, 18 पुराणे आणि महापुरुष हे ज्योतिर्रूपाने प्रकट झाले व पवित्र वेदमंत्रांचा घोष बाहेर ऐकू येऊ लागला सगळ्यांना. आणि ते सगळं ऐकून त्या लीला पाहून बापन्नाचार्यसुद्धा मूर्छित झाले. तर बघा, श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म कशा प्रकारे झालेला आहे. श्रीपाद आता 1 वर्षाचे झाले होते. तर बघा, आता श्रीपाद कसे, तिरुमलदास ती गोष्ट सांगते की श्रीपादांच्या जन्मात श्रीपाद 1 वर्षाचे झाले होते. ते काही महिन्याचे असतानाच आजोबा बापन्नाचार्यांबरोबर पंडित परिषदेत जात असत. काही महिन्याचे बालक असताना श्रीचरण मुक्तपणे चालत पवित्र ग्रंथावर प्रवचन करीत आणि अद्भुत चमत्कार करीत. पिठिकापूरचे रहिवासी विचार करत होते की मृत पावलेला महापंडित या बालकाच्या शरीरात प्रवेश करून सर्व कार्य करत आहे. त्या बालकास योग्य उपचार न करता बापन्नाचार्य व राजशर्मा दोघे त्या बालकास चुकीने दत्तावतारी समजत आहेत. ती स्वीकारार्ह बाब नाही असाही विचार ते करत होते. पिठिकापूर हे पादगया क्षेत्र असून पितृदेवतांचे प्रधान स्थान, विगत आत्म्याशी संपर्क साधून संभाषण करण्याचे सामर्थ्य असलेले काही तांत्रिक तेथे राहत. या पिठिकापूरमध्ये मध्ये वरील मुद्द्यांना बळकटी मिळाली. मी मल्ल्याद्रपूरहून आल्याने मी बापन्नाचार्य व राजशर्मा यांचा घरचा रजक होतो. नरसावधानींच्या घरचा जो रजक होता तो वृद्धावस्थेने मरण पावला. त्या रजकाला एक मुलगा होता. तो कोकंदम म्हणजेच पूर्वी वायसपूर अग्राहर सध्याचे काकीनाडा येथे निघून गेला. त्यामुळे नरसावधानींच्या घरच्याच रजकाचे काम मला मिळाले. मला बापन्नाचार्यांच्या कुटुंबाविषयी आत्मीयता असल्याने माझ्यावरील सत्प्रवृत्ती जागृत झाली होती आणि अध्यात्माची ज्योत प्रज्वलित झाली होती. नरसावधानींचे कपडे मी न धुता माझ्या थोरल्या मुलावर रविदासवर, आता थोरल्या मुलाचं नाव काय तिरुमलदासांचे रविदासवर ही जबाबदारी टाकली. सात्विक प्रवृत्तीच्या कुटुंबाचेच कपडे मी धुवू शकत असे. मी कोणत्याही दिवशी
यांना पाहिले तर माझे पोट बिघडत आणि मी अन्न ग्रहण न करता येण्यासारखी परिस्थिती होत असे. तर आता काय सांगितलं की बापन जेव्हा श्रीपाद श्रीवल्लभ 1 वर्षाचे झालेले होते, आता असं तिरुमलदास सांगत आहेत. आणि त्यांनी त्यांच्या लीला सांगायला सुरुवात केली की ते कसे, तर श्रीपाद श्रीवल्लभ काही महिन्याचेच असताना त्यांच्या आजोबांबरोबर पंडित परिषदेत जात. काही महिन्याचे बालक असताना श्रीचरण मुक्तपणे चालत. म्हणजे साधारणतः आपल्याला माहिती आहे एक मूल साधारणतः चालायला वर्ष, 8 महिने, 10 महिने, वर्षाचं झाल्यानंतर ते चालायला सुरुवात करतं. पण काही महिन्याचेच असताना हे श्रीपाद श्रीवल्लभ चालत असत. त्यांना पवित्र ग्रंथांवर ते प्रवचन करत आणि अद्भुत चमत्कारसुद्धा करत. म्हणजे बघा श्रीपादांच्या लीला ह्या किती लवकर सुरू झाल्या होत्या. म्हणजे ते अगदी काही महिन्याचं बालक असतानाच त्यांनी ते सुरू. आणि पिठिकापूरमध्ये काय चर्चा सुरू झाली की श्रीपाद श्रीवल्लभांना कोणत्या तरी ब्राह्मण भूताने किंवा महापंडिताने त्याने पछाडलेले त्यांच्या शरीरात प्रवेश केलेला आहे. आणि अशा बालकावर बापन्नाचार्य किंवा राज शर्मा हे उपचार न करता का बरे त्यांना असं दत्तावतारी समजत आहे, चुकीचं समजत आहे. पिठिकापूर हे मुळात पादगया क्षेत्र, म्हणजे जिथे श्राद्ध कर्म वगैरे असं चालतं. पितृदेवतांचं प्रधान स्थान, म्हणजे तिथे पितृदेवतांचा वास आहे असं समजलं जात होतं. तर त्या एखाद्या विगत आत्म्याशी संपर्क साधून त्या तांत्रिकांनी तिथे साधून सामर्थ्य असलेले काही तांत्रिकसुद्धा तिथे राहत असत. आणि त्यांनी त्यामुळे या सगळ्या विचारांना बळकटी आली की श्रीपाद श्रीवल्लभांना कोणीतरी महापंडिताच्या आत्म्याने त्यांच्या शरीरात प्रवेश केला होता. आता स्वतः तिरुमलदास हे मल्ल्याद्रीपूरहून पिठिकापूरमध्ये आलेले होते. त्यामुळे ते बापन्नाचार्य आणि राजशर्मा या दोघांच्याही घरच्या रजकाचे काम करत. रजक म्हणजे काय, कपडे धोब्याचे, कपडे धुवायचे. तर नरसावधानींचा घरचा जो रजक होता तो वृद्धावस्थेने मरण पावला होता. आणि त्या रजकाला एक मुलगा होता, तो कोकंदम या ठिकाणी तो तिथून स्थलांतरित झाला होता. म्हणजे आताचं जे काकीनाडा आहे तिथं तो निघून गेला होता. त्यामुळे नरसावधानींच्या घरच्या रजकाचे कामसुद्धा नंतर हे तिरुमलदासांकडे चाले. पण तिरुमलदास हे जेव्हा त्यांची त्या बापन्नाचार्य कुटुंबाबद्दल खूप आत्मीयता होती, त्या त्यांची अगदी सत्प्रवृत्तीचे असे ते झाले होते. त्यामुळे त्यांच्याकडून नेहमी चांगल्या सत्प्रवृत्ती असलेल्याच व्यक्तींचे कपडे धुतले जात. दुष्प्रवृत्ती असलेल्या कोणत्याही व्यक्तीचे कपडे ते धुवू शकत नसत. त्यामुळे नरसावधानींच्या जे घरचे कपडे धुण्याचं काम होतं ते तिरुमलदासांचा मुलगा रविदास हा करत होता. कळलं? तिरुमलदासांचा मुलगा कोण? रविदास हा करत होता ते काम. आणि जर कधी या तिरुमलदासांनी त्या ह्यांचं साधं तोंड जरी पाहिलं नरसावधानींचं, तर त्यांचं पोट बिघडत असे. आणि ते पोट एवढं बिघडे की त्या दिवशी त्यांना काही खाता पिताही येत नव्हतं, एवढं हे होतं. म्हणजे फक्त त्यांच्या पाहण्याने, नरसावधानींच्या दर्शनाने तिरुमलदासांना बघा एवढा त्रास होत होता. त्यामुळे तिरुमलदास हे त्यांच्या घरचे कपडे कधी धुत नव्हतं. आता रविदासाविषयी तिरुमलदास श्रीपादांचा दिव्य अनुग्रह. आता ते तिरुमलदास हे आता रविदासाबद्दल आणि इतर घटनांबद्दल सांगत आहेत. आपण हा अध्याय थोडासा मोठाच आहे. आता आपण हा अध्याय 3ऱ्या भागात ऐकतोय. तर आता तिरुमलदास हे रविदासांबद्दल. रविदास हा माझ्या पहिल्या पत्नीचा मुलगा. नरसावधानींचे कपडे मी स्वतः न धुता ते माझा मुलगा रविदास धुतो. ही वार्ता त्यांच्या कानी गेली. त्यांचे कपडे मी स्वतः धुवावे अशी त्यांनी आज्ञा केली. मोठ्याची आज्ञा शिरसावंद मानून मी कपडे स्वतः धुवू लागलो. मी कपडे धुत असताना श्रीपादांचे नामस्मरण करीत असे. ते घेऊन रविदास नरसावधानींकडे गेला. नरसावधानी ज्यावेळी धुतलेले कपडे घातले तेव्हा त्यांच्या अंगावर विंचू, विषारी गोम सरपटत असल्याचे वाटले. तथापि त्यांच्या कुटुंबातील इतर व्यक्तीवर त्याचा कोणताही परिणाम झाला नाही. नरसावधानींचे शरीर अग्नीवर ठेवल्याप्रमाणे पोळू लागले. ते कपडे त्यांना अग्निपोशाखाप्रमाणे वाटत. त्यांनी मला बोलावणे पाठवले आणि ते म्हणाले की कोणत्या तरी शूद्र विद्येचा मंत्राचा प्रयोग मी कपड्यांवर केला आहे. त्या निंद्य अपराधाबद्दल मला शासन झाले पाहिजे.
त्यांनी माझी न्यायाधीशाकडे तक्रार केली, परंतु न्यायाधीशांनी मला निर्दोष जाहीर केले. बाबा शंकर भटा श्रीपादांच्या लीला अतर्क्य असतात. न्यायाधीशाकडून घरी परतल्यावर श्रीपाद प्रभू एका 16 वर्षाच्या टवटवीत युवकाच्या रूपात आमच्या घरी आले. श्रीपादांच्या जन्मसमयापासून ते त्यांच्या भक्तांना त्यांनी ठरवलेल्या वयानुसार दृश्यमान होत असत. श्रीपादांच्या लीलांची प्रत्यक्ष संबंध असलेल्या ते अत्यंत नैसर्गिक वाटत असे. मी अत्यंत आश्चर्याने म्हणालो, महाराज, आपण उत्तम अशा ब्राह्मण कुळामध्ये जन्मलेले आहात, तेव्हा आमच्यासारख्या रजकाच्या वस्तीत येणे काही योग्य नाही. तेव्हा प्रभू म्हणाले, नरसावधानी कोण आहेत ते तुला असे तुला वाटते? रजकाच्या गाठोड्याशी तुलना होऊ शकेल असे पापाचे ओझे डोक्यावर वाहणारा तो एक रजक आहे. उलटपक्षी तू रजक असून ब्राह्मणाचा ध्यास लागला आहे, त्यामुळे तू श्रेष्ठ ब्राह्मण आहेस. म्हणून इथे येणे माझ्यासाठी असंयुक्तिक नाही. नंतर मी श्रीपादांच्या श्रीचरणावर नतमस्तक झालो आणि ढसाढसा रडलो. श्रीपादांनी माझ्याकडे अमृत दृष्टीने पाहिले आणि त्या दिव्य हातांनी मला उठविले. नंतर त्यांनी आपले दिव्य हस्त माझ्या शिरावर ठेवले. त्या क्षणी मला पूर्वजन्म आठवला. माझ्यातील योगशक्तींना चालना मिळाली. कुंडलिनी शक्तीसुद्धा जागृत झाल्याचा अनुभव येऊ लागला. श्रीपाद प्रभू हळूहळू पावले टाकीत अंतर्धान पावले. नरसावधानी त्यांच्या घरी राजगिरा पिकवत असत. त्यांच्या घरचा राजगिरा फारच चविष्ट होता. खूप विनवणी केल्यानंतरही ते कोणाला ती भाजी देत नसत. कोणाकडून मोठ्या लाभाची अपेक्षा करत असत तेव्हाच त्याला तो राजगिरा देत असत. श्रीपाद प्रभूंनी आपल्या आईजवळ राजगिऱ्याची भाजी करून देण्याचा हट्ट केला. त्यांनी तिला नरसावधानींच्या घरातून भाजी आणायला सांगितली, परंतु ती गोष्ट अशक्य वाटत होती. त्यावेळी बापन्नाचार्य म्हणाले, श्रीपादा, उद्या सकाळी मी तुला नरसावधानींना तुला राजगिरा देण्याची विनंती कर. मी तुला नरसावधानींच्या घरी घेऊन जातो, परंतु जर त्यांनी ती भाजी देण्यास नकार दिला तर त्या गोष्टीसाठी हट्ट करू नको. श्रीपादांनी ते मान्य केले. दुसऱ्या दिवशी बापन्नाचार्य बालक श्रीपादाला घेऊन नरसावधानींकडे गेले. त्यांच्या घरी जाताच बापन्नाचार्य श्रीपादांना म्हणाले, श्रीपादा, मोठ्यांना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घ्यायचे. नरसावधानी त्यावेळी बाहेर ओसरीवर बसले होते. डोक्यावर लांब शिखा होती. नुकताच न्हावी येऊन त्या नरसावधानीचे कर्तन करत होता. आजोबांच्या खांद्यावर बसलेल्या श्रीपादांनी नरसावधानींकडे बघितले आणि 2 हात जोडून त्यांना नमस्कार केला. अचानक घडलेल्या त्या घटनेने नरसावधानी आश्चर्यचकित झाले. श्रीपादांची तीक्ष्ण नजर नरसावधानीच्या डोक्यावरील शिखेवर पडली आणि नरसावधानींच्या डोक्यावरील शिखा आपोआप गळून पडली. नरसावधानी गोंधळलेल्या स्थितीत होते. त्यांची शिखा आपोआप कशी काय पडली हे त्यांना समजले नाही. त्यावेळी श्रीपाद म्हणाले, आजोबा. नरसावधानी आजोबांना अत्यंत प्रिय असलेली त्यांच्या डोक्यावरील शिखा आपोआप गळून पडली. आता त्यांना अत्यंत प्रिय असलेली ही भाजी मागणे योग्य होणार नाही. त्यांना तीव्र दुःख असताना मी त्यांना अधिक दुःखात कशाला टाकू? चला आपल्या घरी जाऊया. श्रीपादांनी राजगिऱ्याची भाजी पुन्हा कधीही विचारली नाही. श्रीपादांच्या नमस्काराने केलेली युक्ती नरसावधानींच्या लक्षात आली. ते ध्यानात बसले असता त्यांच्या शरीरातून त्यांच्यासारखेच दिसणारे एक तेजोवलय बाहेर पडले. नरसावधानींनी त्या तेजोवलयास विचारले की तो कोण आहे आणि कुठे चालला आहे? त्या तेजपुंज नरसावधानींसारखे दिसणाऱ्या आकृतीने उत्तर दिले, मी तुझ्यात राहणारे पुण्य शरीर आहे. तू आतापर्यंत कितीतरी वेळा वेदपठन केलेले आहे. स्वयंभू दत्तात्रयाची आराधना केलीस, परंतु श्री दत्तात्रयाने श्रीपादशी वल्लभ म्हणून अवतार घेतला व तू त्यांचा अपमान केलास. तुला तुझ्या शिखेवर राजगिऱ्याच्या भाजीवर असलेले प्रेम, आसक्ती, याच्या 1,00,000 प्रेम जरी श्रीपादांविषयी असते तर त्या तुझ्या जन्माचे सार्थक झाले असते. मोहाचा नाश झाला असता. परंतु मोहपाशांनी स्वतःस बांधून घेऊन मोक्षाची एक दिव्य संधी घालवलीस. तू लवकरच दरिद्री होशील. त्या दारिद्र्याचे हरण करण्यासाठी श्रीपाद प्रभू तुझ्याकडे शाकदान मागितले होते, परंतु जर ते दान दिले असतेस तर तुला आता येणारे दारिद्र्य आले नसते. एवढेच नाही तर उत्तम ऐश्वर्य झाले असते. तू स्वतःच्या हाताने संधी दवडली. श्रीपाद प्रभू करुणेचे सागर आहेत.
ह्या सध्याच्या अवतारात ते गुप्त होणार आणि दुसरा अवतार घेणार आहे. त्यावेळी तू दरिद्री ब्राह्मणाच्या रूपात जन्म घेशील. त्या जन्मात सुद्धा तुझ्या घरी राजगिऱ्याची भाजी पिकवशील. त्यावेळी योग्य समय पाहून मी पुन्हा तुझ्या शरीरात प्रवेश करीन. त्यावेळी श्रीपाद प्रभू तुझ्या घरी भिक्षेसाठी येतील. तू प्रेमाने शिजवलेली वाढवलेली राजगिऱ्याची भाजी ग्रहण करून तुला ते ऐश्वर प्रदान करतील. तथापि सध्या मात्र तुझे शरीर सोडून जात आहे. श्रीपादांनी केलेला नमस्कार तुला नव्हता. त्यांनी पुण्य शरीराला सोडून देऊन त्यांच्या स्वरूपात लीन होण्याची मला पुण्य शरीराला तुला सोडून त्यांच्या स्वरूपात लीन होण्याची आज्ञा केली होती. श्रीपादांनी तुला नमस्कार केल्यामुळे तुझ्या मध्ये माझ्या रूपात असलेले पुण्य तू गमावले. तुझ्यात केवळ पाप पुरुषच उरला आहे असे बोलून ते पुण्यपुरुष श्रीपादांमध्ये विलीन झाले. आता बघा किती विविध घटनांची सांगड येथे घातलेली आहे की श्रीपाद आता मूळतः रविदास कोण होता, तर रविदास हा तिरुमलदासांच्या पहिल्या पत्नीचा मुलगा होता आणि नरसावधानींचे कपडे ते स्वतः न धुता तिरुमलदास स्वतः न धुता रविदास हे स्वतः धुतोय हे जेव्हा त्यांना कळलं त्यावेळेला त्यांनी काय केलं की अशी आज्ञा केली की तिरुमलदासांनी त्यांचे कपडे धुतले पाहिजे. तर मोठ्यांची आज्ञा शिरसावंद असं मानून नरसावधानींनी काय केलं की तिरुमलदासांनी काय केलं, नरसावधानींचे कपडे धुतले आणि आपल्या मुलाला रविदासाला ते त्यांच्याकडे घेऊन जाण्यास सांगितले. जेव्हा तो ते कपडे त्यांच्याकडे घेऊन गेला आणि त्यांनी जेव्हा ते कपडे घातले तेव्हा त्यांना काय वाटलं की त्यांच्या शरीरावर अनेक विंचू विषारी गोम सरपटत आहे आणि त्यांच्या अंगाची अशी आग होऊ लागली, लाई होऊ लागली. त्यांचे शरीर हे अग्नीवर ठेवल्याप्रमाणे पोळू लागले. तेव्हा त्यांनी जणू काही त्यांनी अग्निपोशाखच घातलेला आहे असं त्यांना जाणवू लागलं. त्यावेळेला मग काय झालं की नरसावधानींनी तिरुमलदासांची तक्रार केली की यांनी काहीतरी मांत्रिक मंत्राचा प्रयोग करून कपड्यांवर केला आहे आणि त्यांच्यावर आणि त्यांना शासन व्हावं म्हणून त्यांनी न्यायाधीशाकडे तक्रार केली. पण हा त्रास फक्त नरसावधानींना होत होता, त्यांच्या घरातील इतर कोणालाही हा त्रास झालेला नाही आहे. त्याच्यामुळे न्यायाधीशांनी सुद्धा नरसावधानींची तिरुमलदासांची निर्दोष सुटका केलेली आहे, त्या अपराधातून जाहीर मुक्ती केली. आणि जेव्हा हे घडलं आणि ते श्रीपाद श्रीवल्लभ जे आहेत ते न्यायाधीशांकडून परत आपल्या घरी आले. तर श्रीपाद श्रीवल्लभ जेव्हा त्यांच्याकडून न्यायाधीशांकडून ते परत आपल्या घरी झाले तेव्हा काय झालं की श्रीपाद श्रीवल्लभ हे त्यांच्या घरी 16 वर्षाच्या युवकाच्या रूपात त्यांच्या घरी आले. आणि इथे नरसावधानी कडून आल्यानंतर जेव्हा त्यांना श्रीपाद श्रीवल्लभांनी 16 वर्षाच्या वयात दर्शन दिले त्यावेळेला तिरुमलदास काय म्हणतात की श्रीपाद श्रीवल्लभ हे त्यांनी ठरवलेल्या वयानुसार नेहमी दृश्यमान म्हणजे कधी ते अगदी लहान बालक दिसे, म्हणजे त्यांच्या लीला करते त्यांचं वय हे बदलत असते. म्हणजे ते कधी अगदी लहान मुलं दिसायचे तर कधी 16 वर्षाच्या बालकासारखं. आणि हे श्रीपाद श्रीवल्लभांना त्या लीला जे जाणत होते त्यांना सगळ्यांना माहितीच होतं. त्यामुळे नरसावधानींना अचानक श्रीपाद श्रीवल्लभांना 16 वर्षाच्या बालकाच्या रूपात पाहिल्यावर 16 वर्षाच्या युवकाच्या रूपात पाहिल्यावर सुद्धा आश्चर्य वाटले नाही. पण ते म्हणाले की आपण त्यांनी श्रीपादांना काय म्हणतात की आपण उत्तम कुळामध्ये जन्मलेले आहात आणि माझ्यासारख्या धोब्याच्या वस्तीत आपण येणे योग्य नाही. त्यावेळेला श्रीपाद श्रीवल्लभ त्यांना काय म्हणतात की नरसावधानी कोण आहे असे तुला वाटतं, तर ते म्हणे नरसावधानी ते एक ब्राह्मण आहेत. किंवा तो म्हणे नाही, नरसावधानी हे आपल्या पापाचं गाठोडं वाहणाऱ्या अशा पापाचं ओझं वाहणारा ते एक रजक आहेत. म्हणजे त्यांचं पापाचं एक गाठोडं आहे ते घेऊन ते वाहणारे रजक आहेत. आणि तू जरी रजक कुलात जन्मला असलास तरी तुझ्याकडे ब्रह्मज्ञानाचा ध्यास लागला आहे तुला, त्याच्यामुळे तू एक श्रेष्ठ ब्राह्मण आहेस असं त्यांना सांगितलं. आणि श्रीपादांच्या चरणावर नरसावधानी नतमस्तक झाले. जेव्हा त्यांनी असं सांगितलं त्यांच्या मस्तकावर हात फिरवला तेव्हा ते नतमस्तक झालेले आहेत त्यांच्या पुढे आणि ते ढसाढसा रडलेले आहेत. आणि श्रीपादांनी आपला दिव्य हस्त त्यांच्या शिरावर ठेवलेला आहे आणि त्यावेळेला त्यांची
कुंडलिनी शक्ती जागृत झालेली आहे आणि नरसावधानींना आपल्या पूर्वजन्माचा जन्म आठवलेला आहे. त्यांना सगळ्या गोष्टी आता आठवलेल्या आहेत आणि अशा प्रकारे श्रीपाद शिवल्लभांनी नरसावधानीने तिरुमलदासांवर अशा प्रकारे कृपा केलेली आहे. तिरुमलदासांच्या घरी जाऊन ते रजक असून सुद्धा. तर बघा, आपलं कर्म, आपण कोणत्या कुळात जन्माला आल्यापेक्षा आहोत त्यापेक्षा आपलं कर्म कसं आहे त्यानुसार मग आपलं जन्म ठरत असतो. त्याप्रमाणे श्रीपादांच्या मते नरसावधानी हे पापाचं गाठोडं वाहणारे एक रजक किंवा धोबी आहेत आणि तिरुमलदास हे ब्रह्मज्ञानाची आस लागलेले श्रेष्ठ असे ब्राह्मण आहेत. आता त्या अशा प्रकारे कृपा करून तिरुमलदासांवर श्रीपाद शिवल्लभ अंतर्धान पावलेले आहेत. आता नरसावधानींच्या घरी काय होतं, राजगिरा भरपूर प्रमाणात पिकत होतं आणि त्यांच्या घरचा जो राजगिरा होता तो फारच चविष्ट होता आणि कोणीही कितीही विनंती केली तरी ते कधीही कोणाला तो राजगिरा देत नसत आणि जर कोणाकडून तरी देण्याच्या मोबदल्यात भरपूर अशा लाभाची अशी ते नेहमी, म्हणजे त्या राजगिराच्या बदल्यात भरपूर काही तरी मिळावं अशी ते नेहमी अपेक्षा करीत असत. तर श्रीपाद शिवल्लभांनी एकदा काय केलं, त्यांच्या आईजवळ विनंती केली की मला राजगिऱ्याची भाजी खायची आहे, तर तू नरसावधानींच्या घरातून ती भाजी आणणार आहे. परंतु ही गोष्ट खूपच अशक्य असल्यासारखी त्यांच्या आईला वाटत होती. तर बापन्नाचार्य श्रीपादांना काय म्हणाले की मी उद्या सकाळी तुला नरसावधानींच्या घरी घेऊन जाईन आणि तू त्यांच्याकडे ती नरसावधानींकडे राजगिऱ्याची भाजी माग. पण जर त्यांनी ती राजगिऱ्याची भाजी मागण्यास नकार दिला तर मात्र तू त्यांच्याकडे ती भाजी खाण्याचा हट्ट सोडून दे. तर श्रीपादांनी त्यांना तसं मान्य केलं आणि बापन्नाचार्य त्यांना घेऊन नरसावधानींच्या घरी गेले. नरसावधानींच्या घरी गेले तेव्हा नरसावधानींच्या घरी जाऊन त्यांनी आशीर्वाद मागावे असं बापन्नाचार्यांनी त्यांना सांगितलं होतं. त्याच्याप्रमाणे श्रीपाद शिवल्लभ जेव्हा घरी गेले तेव्हा नरसावधानींकडे न्हावी आलेला होता आणि त्यांचा केस कापण्याचं काम चालू होतं. नरसावधानी हे त्यांच्या घराच्या ओसरीवर बसलेले होते. पण जसं श्रीपादांनी त्या आजोबांच्या खांद्यावर बसून त्यांच्या नरसावधानींना नमस्कार केला आणि नरसावधानींना नमस्कार केल्याबरोबर त्यांची जी शिखा होती म्हणजे शेंडी जी होती ती काही न करता आपोआप गळून पडली आणि त्यांची शेंडी ही आपोआप गळून पडल्यानंतर नरसावधानींना सुद्धा काय झालं की खूप आश्चर्य वाटलं की अरे आपली शेंडी अशी कशी आपोआप गळून पडलेली आहे. आणि श्रीपादांची तीक्ष्ण नजर त्यांच्या शेंडीवर पडली आणि ती शिखा आपोआप गळून पडलेली होती आणि शेंडी गळलेल्या स्थितीत कशी पडली समजेल. त्यावेळेला आजोबांनी नरसावधानींना तेव्हा श्रीपाद काय म्हणे, आजोबा नरसावधानींची अशी प्रिय असलेली त्यांची शेंडी म्हणजे शिखा आता त्यांच्या मस्तकावरून गळून पडलेली आहे आणि आता त्यांच्याकडे त्यांची अत्यंत प्रिय असलेली राजगिऱ्याची भाजी काही मागण्याची गरज नाही किंवा ते योग्य ठरणार नाही असं श्रीपाद शिवल्लभ म्हणत आहेत. कारण का नरसावधानींना आता तीव्र दुःख झालेले आहे. त्यामुळे त्यांना आपण आपल्या घरी जाऊया असं म्हणून राजगिऱ्याची भाजी श्रीपादांनी पुन्हा कधी विचारली नाही. ते आपल्या घरी निघून गेले. पण श्रीपादांनी काहीतरी नमस्कारांनी युक्ती केली आहे हे नरसावधानींच्या लक्षात आले होते आणि ते ध्यानात बसलेले असताना काय झालं, त्यांच्या शरीरातून त्यांच्यासारखी दिसणारी एक आकृती बाहेर आली आणि ती म्हणाली की मी तुझं पुण्य शरीर आहे, म्हणजे तुझ्यातला जो पुण्यात्मा होता तो जो आहे तो मी आहे. तर नरसावधानींनी त्यांना विचारलं तू कुठे चाललास, तर त्यांनी सांगितलं की आता मी हे तुझं शरीर सोडून जात आहे, कारण का तू जे वेद पठण करत होतास, जे काही करत होतास त्यामुळे मी तुझ्या शरीरामध्ये वास करत होतो. पण स्वयंभू दत्तात्रयांची सुद्धा तू आराधना केलीस, पण श्रीपाद शिवल्लभ जे स्वतः दत्तप्रभू आहेत त्यांना मात्र तू दत्तप्रभू मानण्यास नकार दिलास आणि त्यांचा अपमान केला. त्यामुळे तुझ्या शिखेवर म्हणजे तुझ्या शेंडीवर राजगिऱ्याच्या भाजीवर तू इतकं प्रेम केलंस, त्याच्यात 1/100 जरी म्हणजे तू प्रेम श्रीपाद शिवल्लभांवर केलं असतंस तर श्रीपादांनी तुझ्याकडे राजगिऱ्याची भाजी मागून तुझं जे काही पुढे तुला दारिद्र्य येणार होतं ते दूर करून तुझ्या मोक्ष
प्रदान केला असता, पण तू तिथं या सगळ्याचा आता तू नाश केला आहेस. त्यामुळे तू जे दान दिले असतेस तर ते तर तुझे दारिद्र्यही गेलं असतं, असं त्यांनी श्रीपाद श्रीवल्लभांना सांगितलं. आणि श्रीपाद प्रभूंच्या करुणेचे सागर आहेत ते सध्या जेव्हा या अवतारात लुप्त होतील आणि पुढचा अवतार घेतील त्यावेळेला त्या जन्मामध्ये तू पुन्हा एकदा दरिद्री ब्राह्मणाच्या रूपात जन्माला येशील. म्हणजे कोणतं हे नरसावधानी हे पुन्हा एकदा दरिद्री ब्राह्मणाच्या रूपात अवतार घेणार आहेत आणि त्यावेळेला श्रीपाद श्रीवल्लभ हे त्यांचं दारिद्र्य दूर करणार आहेत आणि त्यांच्याकडून राजगिऱ्याची भाजी मागतील आणि त्यांचं दारिद्र्य दूर करतील, म्हणजे ग्रहण ते स्वीकारतील. तथापि मी तुझे शरीर आता सोडून जात आहे. का सोडून जात आहे तर श्रीपाद श्रीवल्लभाने जो नमस्कार केला होता तो तुला नाही केला होता, तो मला केला होता. तुझ्या शरीरामध्ये असल्या माझ्या रूपी पुण्य शरीराला केला होता आणि आज्ञा केली होती की तुझं शरीर आता मी आता सोडून जायला पाहिजे, कारण का तुझं पुढे दारिद्र्य येणार आहे असं त्यांनी सांगितलं. आणि आता मी त्यांच्या आज्ञेनुसार मी सोडून जात आहे तुझं शरीर आणि आता तुझ्यामध्ये फक्त पापपुरुषच राहील असे बोलून ते पुण्य शरीर जे होते पुण्यपुरुष होता तो श्रीपादांमध्ये विलीन झाला. आणि पुढे काय झालं तर काही समयानंतर नरसावधानांची प्रकृती क्षीण होत गेली. लोक त्यांच्या शब्दाचा अनादर करू लागले. त्यांच्या चेहऱ्यावर विलसणारे तेज लोप पावले. पिटिकापुरात विषुचिका म्हणजे कॉलराची साथ पसरली. त्यात अनेक ग्रामवासी त्या रोगाला बळी पडले. परंतु दूषित पाण्यामुळे जीवजंतू वाढून ही साथ पसरण्यास कारणीभूत आहे असा रोग निष्कर्ष गावातील वैद्यांनी काढला. भयभीत झालेल्या ग्रामवासियांनी महामारीच्या रोगावर शास्त्रात सांगितलेल्या रीतीने निर्मूलन पद्धती काढावी आणि लोकांचे भले करावे अशी प्रार्थना बापन्नाचार्यांना केली. त्यांनी बापन्नाचार्यांना योग्य पावले त्वरित उचलण्याची विनंती केली. बापन्नाचार्यांनी आपल्या अंतर्दृष्टीने जाणले की महामारी जलदोषाने नसून वायुमंडळ प्रदूषित झाल्याने आली आहे. वैद्यांनी त्याचे खंडन करून बापन्नाचार्यांना वैद्यशास्त्राच्या विरुद्ध असल्याचे स्वीकारार्ह नाही अशी भूमिका घेतली. ग्रामदेवतेला प्रसन्न करण्यासाठी अनेक प्रकारच्या पूजा केल्या जात होत्या. तांत्रिक पशुबळीवर विश्वास ठेवत होते. त्यांचे असे म्हणणे होते की पशुबळी दिल्याने जीवशक्ती जबरदस्तीने बाहेर पडते. कोणाचं बापन्नाचार्य तर मंत्रोच्चारामुळे ती शक्ती बळी देण्यास व्यक्तीस वश करते. प्राणशक्ती वृद्धिंगत करण्याची योगात अनेक क्रिया आणि सात्विक आराधना उपलब्ध असून ग्रामदेवता प्रसन्न करण्यासाठी त्या आराधनांचा अवलंब केला पाहिजे असे बापन्नाचार्यांनी नमूद केले. त्यांनी ग्रामवासियांना सुचवले, परंतु पशुबळी देणे ते थांबविले नाही. श्रीपाद श्रीवल्लभ व इतर त्यांच्या दिव्य कृतीवर श्रद्धा असणाऱ्या काही मंडळींनी हा विषय श्रीपाद प्रभूंकडे काढला. त्यावर श्रीचरण म्हणाले, ग्रामदेवतेस त्यांनी आदेश दिला आहे की तिने पशुबळीची मागणी करू नये. ती ग्रामदेवता समुद्र स्नान करण्यास गेली आहे. तिला दुधाची खीर अर्पण करण्यास काली देवता शांत होईल. ही वार्ता गावात सर्व लोकांना कळविण्यात आली. चर्मवाद्याच्या तालावर दवंडी पिटवण्यास सांगितले. दवंडी कोणी पिटवायची ते विचारल्यावर ही विषुचिका रोगाने त्रस्त असलेल्या व्यंकटय्या यांनी दवंडी पिटावी अशी श्रीपाद श्रीवल्लभ म्हणाले. असा निरोप त्यांना सांगा असं त्यांनी सांगितलं. श्रीपादांचे निष्ठावान भक्त व्यंकटय्यांजवळ गेले. घटनेनंतर तो व्यंकटय्या तो मरणासन्न अवस्थेत होता. त्याला निरोप देताच तो मूर्छित पडला. हा म्हणता संपूर्ण पिटिकापूरमध्ये चर्चेचा विषय झाला. व्यंकटय्याने तो मूर्छित पडला. एका घटकेनंतर जेव्हा तो शुद्धीवर झाला तेव्हा तो पूर्णपणे बरा झाला होता. ही बातमी आता संपूर्ण पिटिकापूरमध्ये चर्चेचा विषय झाली. व्यंकटय्याने गावात फिरून चोहीकडे दवंडी पिटली. बापन्नाचार्यांनी पाण्याने भरलेले एक भांडे त्यांच्यासोबत समोर आणून ठेवायची आज्ञा केली. विषाणू कीटाणूंचा नाश करण्यासाठी त्यांनी मंत्राचे उच्चारण केले व वायुमंडळातील विषारी कीटाणू पाण्यात तडफडत आवाज करत पडले आणि अशा प्रकारे वायुमंडळ शुद्ध झाले आणि महामारी रोगाने पिटिकापूर सोडलं. आता बघा काय झालं. काही समयानंतर जेव्हा नरसावधानींच्या शरीरातला जो पुण्यात्मा होता ते शरीर सोडून गेल्यानंतर त्यांची प्रकृती क्षीण होऊ लागली.
त्यांचं परिस्थिती अशी झाली की त्यांच्या चेहऱ्यावरचं तेजसुद्धा आता लोपलं जात होतं आणि अशातच गावामध्ये विषुचुका म्हणजे कॉलराची साथ पसरली. आता अनेक ग्रामवासी ह्या रोगाला बळी पडायला लागले होते. दूषित पाण्यामुळे पाण्यामुळे जीवजंतू वाढत असून ही साथ पसरली आहे पसरलेली आहे आणि ती या रोगास कारणीभूत आहे असा निष्कर्ष गावातील वैद्यांनी मांडला. पण भयभीत असे झालेल्या ग्रामवासियांनी गावातल्या लोकांनी काय केलं की बापन्नाचार्यांकडे जाऊन विनंती केली की योग्य रीतीने याचा उपचार करावा आणि हे निर्मूलन करावं. त्यांनी तेव्हा बापन्नाचार्यांनी काय सांगितलं की हे जी अंतदृष्टीने त्याने की हा जलदोष नसून वायुमंडळ दूषित झालेले आहे, त्याच्यामुळे ही साथ पसरलेली होती. पण वैद्यांनी त्याचं खंडन केलं. त्यांनी बापन्नाचार्यांना वैद्यशास्त्राचा विरुद्ध असल्याने त्यांनी ते स्वीकारलं नाही. त्यांचं म्हणणं बरोबर नाही असं. आणि ग्रामदेवतेला प्रसन्न करण्यासाठी अनेक प्रकारच्या पूजा केल्या जात होत्या. तांत्रिक पशुबळीवर त्यावेळेला विश्वास ठेवत होते आणि असं हे बळी दिल्याने जबरदस्ती काय होतं, जीवशक्ती ही जबरदस्ती बाहेर पडते आणि त्यामुळे ते योग्य नाही. मंत्रोच्चाराने ते शक्तीचा बळी देण्यास व्यक्तीस वश होते आणि प्राणशक्तीस वृद्धिंगत होण्यास आणि जी प्राणशक्ती आहे ती वृद्धिंगत होण्यास काय वेदात अनेक प्रक्रिया सांगितलेल्या ज्या उपलब्ध आहेत, जेणेकरून ग्रामदेवतेला प्रसन्न करून घ्यायचं, तिची आराधना करायची असे बापन्नाचार्यांनी सांगितले. पण ग्रामवासियांना सुचवले, परंतु त्यांनी काही पशुबळी थांबवले नाही. श्रीपाद श्रीवल्लभांवर ज्यांची श्रद्धा होती, ज्यांची निष्ठा होती, त्यांनी जेव्हा परत श्रीपाद श्रीवल्लभांकडे गेले तेव्हा श्रीपाद श्रीवल्लभांनी काय सांगितले की ग्रामदेवता तेच मी आदेश दिला आहे तिने पशुबळीची मागणी करू नये. ती ग्रामदेवता समुद्र स्नान करण्यास गेली आहे, तिला दुधाची खीर अर्पण केल्यास काली देवता शांत होईल. आणि ही जी वार्ता आहे ही तुम्ही ज्याला कोणाला चर्मवाद्यावर तुम्ही ही दवंडी गावामध्ये पिटवा आणि ज्याला कोणाला विषुचिका रोग झालेला आहे असा एक व्यंकटय्या म्हणून आहे, त्यांनीही ती दिवंडी पिटायची असं त्यांनी समजलं. मग ते जे श्रीपाद श्रीवल्लभांचे भक्तगण होते ते ती सगळी बातमी सांगण्यात त्या व्यंकटय्याच्या घरी गेले आणि व्यंकटय्याला ही निरोप देतात काय झालं, तो अगदी मूर्छित झाला आणि जागीच पडला. आणि नंतर काय झालं, तो एका घटनेनंतर जेव्हा तो शुद्धीवर आला तेव्हा काय झालं, तो पूर्णपणे बरा झाला होता. आणि ही सगळी बातमी आहे ती हा म्हणता संपूर्ण पीठामध्ये पसरली आणि चर्चेचा विषय झाली. व्यंकटय्याने काय केलं, नंतर गावात फिरून दवंडी पिटली आणि बापन्नाचार्यांनी एक भांडं घेतलं आणि त्याच्यामध्ये पाणी घेऊन काहीतरी मंत्रोच्चार केले. त्यामुळे जे विषाणू होते, जे वातावरणात पसरलेले होते, वायुमंडळामध्ये पसरले होते, ते तडफड करत त्या भांड्यामध्ये पडले आणि अशा प्रकारे वायुमंडळ शुद्ध झाले आणि जी महामारी होती ती पिठिकापूरपासून दूर झाली. आता बघा, ह्याच्यामध्येच परत अनेक घटनांच्या वेगवेगळ्या घटना आहेत, छोट्या घटना आहेत ज्या सांगितलेल्या आहेत. आता आजच्या ह्याच्यामध्ये आपण नरसावधानींचा वृत्तांत ऐकत होतो की नरसावधानींनी कसा बापन्नाचार्यांवर खोटा आळ घेतला, नंतर श्रीपाद श्रीवल्लभ हे तर कसे दत्तांचे अवतार नाही तसा प्रचारच त्यांनी सुरू केला होता. तर अशा प्रकारे जे अपप्रचार करणारे जे नरसावधानी होते त्यांच्या शरीरातून कशा प्रकारे त्यांचं पुण्य जे होतं, पुण्यफळ होतं, ते बापन्नाचार्यांनी श्रीपाद श्रीवल्लभांनी आज्ञा देऊन त्यांचं जे पुण्य शरीर होतं किंवा पुण्यफळ होतं ते त्यांच्या शरीरातून काढून घेतलेलं आहे. आणि पुढे त्यांना त्यांचे वाईट दिवस आता सुरू झालेले, त्यांना दारिद्र्य आले. पण तेव्हा ते दारिद्र्य दूर करण्यासाठी नरसावधानींनी कशा प्रकारे त्यांच्याकडे म्हणजे ते सगळं टाळण्याचा उपाय श्रीपाद श्रीवल्लभांनी नरसावधानींकडे केलेला होता आणि त्यांच्याकडे राजगिऱ्याची भाजी मागितली होती. पण श्रीपाद श्रीवल्लभ श्रीपाद श्रीवल्लभांना ती नरसावधानींनी ती राजगिऱ्याची भाजी काही दिलेली नाही आहे. त्यामुळे नरसावधानींना आता या जन्मात तरी काही मुक्ती मिळणार नाही आहे, मोक्ष मिळणार नाही. तर श्रीपाद श्रीवल्लभ
जेव्हा पुन्हा दुसरा जन्म घेतील आणि हे करतील, त्यांच्याकडे जाऊन ती राजगिऱ्याची भाजी मागतील, त्यावेळेलाच त्यांना तो मोक्ष प्राप्ती होणार आहे, असं नरसावधानी ना श्रीपाद वल्लभांनी किंवा त्यांच्या शरीरातून तो सोडून जाणार, जो अन्य शरीर सोडून जात होतो त्यांच्या शरीराला, त्यांनी ते सांगितलेलं आहे. तर आजची जी श्रीपाद वल्लभाची जी कथा आहे ती आपण इथेच थांबवत आहोत. आता आजच्या कथेच्या भागाचं मूळ हेच आहे की नरसावधानींचा वृत्तांत, असं जे आपल्या या अध्यायाचं शीर्षक होतं. नरसावधानींचा वृत्तांत ही जी कथा होती ती आपण आता पाहिलेली आहे. आता कथा ऐकायची, ती समजून घ्यायची, हे फार महत्वाचं आहे. तर आता कसं वागल्याने प्रभूंवर विश्वास ठेवायचा नाही, म्हणजे प्रभूच्या समकालीन असून श्रीपाद वल्लभ प्रभूंच्या समकालीन हे जे नरसावधानी होते, पण तर ते समकालीन असून सुद्धा ते त्यांनी त्यांच्यावर तर देवतेची कृपा आपल्या जवळ जरी देवता आली तरी आपण कधी कधी त्यांना ओळखू शकत नाही. आपण त्यांच्या, कारण का आपण ज्या भ्रामक जगात राहत असतो, तर्क वितर्क करत बसतो. पिठापूर मधल्या लोकांवर नेहमी हेच घडायचं, ते नेहमी तर्क वितर्क मध्ये जास्त विश्वास ठेवायचे. की एखादा चमत्कार, हा चमत्कार श्रीपाद वल्लभांच्या लीला या सुद्धा चमत्कार स्वरूप असल्या तरी ते त्यांचा त्याच्यावर विश्वास नसायचा. अनेक वेळा नरसावधानींनी अपप्रचार केला की श्रीपाद वल्लभांना कोणत्या तरी ब्राह्मण भूताने पछाडलेलं आहे आणि म्हणून ते असे प्रकारचे सगळ्या लीला ते करत आहेत तेवढ्या कमी वयात, असं सगळं जे अपप्रचार होते हे या नरसावधानींनी किंवा इतर ब्राह्मणांनी त्या काळामध्ये केले. आणि देवतेचं सत्य स्वरूप, श्री दत्तांचं सत्य स्वरूप की ते श्रीपाद वल्लभ हे दत्तांचाच अवतार आहे, असं त्यावेळेला अनेक जण मानण्यास तयार नव्हते. म्हणजे आपल्याकडे देव समोर असतो त्यावेळेला आपण त्याचं अस्तित्व मान्य करत नाही, आपण उगाच बुद्धीनी तर्क वितर्क करत बसतो. तर आणि पण ज्यांच्यावर देवाची कृपा होते, ज्यांना ज्ञानोदय होतो, त्यांना मात्र देवतेचे सत्य स्वरूप दिसते, ते कळते आणि ते आपण ते मानायला लागतो. जसं तिरुमलदासांचं झालं. तिरुमलदासांवर एक रजक असून, धोबी असून सुद्धा श्रीपाद वल्लभांची कृपा झाली, त्यांना मोक्ष प्राप्त झाला आणि त्यांना पुढे श्रीपाद वल्लभांनी दर्शनही दिलेले आहे. आणि इथे तिरुमलदासांनी जे सांगितलेलं आहे की श्रीपाद वल्लभ हे कोणत्याही रूपात कोणत्याही वयात दर्शन देत असत त्यावेळेला, आणि त्यावेळेला त्यांच्या लीला ज्या घडत असत त्या काळात त्या लीलांशी संबंधित असलेल्या त्यांच्या जवळपास असलेल्या लोकांना अगदी बरोबर माहिती असतं की श्रीपाद वल्लभ कोणत्याही रूपात कोणत्याही ह्याच्यात दर्शन देतात, अगदी कोणत्याही वयात येतात. त्यामुळे आपल्या पुढे जेव्हा कधी कोणाला असं वाटेल की देवाचं दर्शन, तर देव त्याच स्वरूपात आपल्याला जे दिसतं त्या स्वरूपात किंवा आपण ज्या मनात असतो त्याच स्वरूपात दर्शन देईल असं नाही. देव कोणत्याही स्वरूपात दर्शन देऊ शकतो, कोणत्याही रूपात येऊ शकतो. म्हणून आपण त्यावेळी ते आपलं वागणं हे सगळ्यांबरोबर सारखं ठेवलं पाहिजे. एखादी देवी देवता जर देव आपल्याकडे जेवायला आला किंवा कोणीतरी मोठी व्यक्ती आली की आपण अगदी त्याला चांगलं चुंगलं जे खायला देतो, जेवण देतो, सगळं करतो. पण जेव्हा एखादा सामान्य गरीब व्यक्ती आली की आपण म्हणजे काही वेळेला व्यक्तीची परिस्थिती बघून त्याच्याप्रमाणे त्याच्याशी वागणं ठेवत असतो, तर ते अत्यंत चुकीचं आहे. त्यामुळे मग असे भ्रम निर्माण होतात. आपलं जर वागणं सगळ्यांबरोबर सारखंच असेल तर अशा प्रकारच्या गोष्टी कधीही आपल्याकडून घडणार नाहीत. तर श्रीपाद वल्लभांच्या चरित्रात नरसावधानींचं किंवा इतर ब्राह्मणांचं जे त्यांच्याबरोबर वागणं होतं किंवा ते विश्वास ठेवत नव्हते, ही गोष्ट वारंवार आता अधोरेखित होत आहे, चरित्रामध्ये येत आहे. त्यामुळे प्रभूचं सत्य स्वरूप जाणण्यासाठी तुम्ही किती उच्च प्रतीचे ब्राह्मण आहात किंवा तुम्ही इतकी तुमची साधना, मग तुम्ही कोणत्याही कुळातले असाल, तर तसं काही नसतं. प्रभूंची कृपा ही तो कोणत्याही कुळातील व्यक्तीवर, ती स्त्रीवर, पुरुषावर, कोणावरही होऊ शकते. आणि ते मागे सुद्धा आलेलं की प्रभूची कृपा होण्यासाठी किंवा प्रभूचं नाव घेण्यासाठी कोणीही योग्य असतं. मग तिथे स्त्री पुरुष असा सुद्धा भेद नाही. हे सगळं लक्षात ठेवा, तुम्ही लक्षात घ्या सगळ्या गोष्टी. तर आजच्या ह्या नरसावधानींच्या वृत्तामध्ये ज्या काही घटना आलेल्या त्यातला पहिला प्रश्न असा की नरसावधानींचे कपडे कोण धुत असे.
आता नरसावधानींचे कपडे धुण्याचं काम कोण करत होते, हा पहिला प्रश्न. जेव्हा मागे सुद्धा आपण या कथेचं वाचन केलं होतं तेव्हा मी तेव्हा सुद्धा हाच प्रश्न विचारला होता की नरसावधानींचे कपडे धुण्याचे काम कोण करीत होते. आणि श्रीपादशी वल्लभांनी नरसावधानींकडे कोणती भाजी मागितली होती? श्रीपादशी वल्लभांनी नरसावधानींकडे कोणती भाजी मागवली होती? हा जो दुसरा प्रश्न आहे तो हा आपला दुसरा प्रश्न. तर कथा नीट ऐका. कथेचा एखादा भाग नीट कळला नसेल तर आपण कधीतरी पुन्हा या संपूर्ण कथेचं वाचन करू. वाचन करण्यापेक्षा आपण त्या कथेचं पुन्हा विवचन करू. आपण ती सांगणार मी तुम्हाला शब्दामध्ये मांडून सांगण्याचा प्रयत्न करीन त्या पानांचा अर्थ वाचून. कारण का कसं असतं, आपण जेव्हा वाचत जातो ना त्यावेळेला आपल्याला काही गोष्टी लगेच कळत नाही. काही शब्दांचे अगम्य अर्थ असतात जे आपल्याला नंतर लागत असतात. आपल्याला जशी आपल्याला श्रीपादची वल्लभ प्रभूंची कृपा होईल तसं लागत आहे. तर आपण तुम्ही या सगळ्यांमध्ये आपल्याला काय ज्ञान मिळतंय किंवा काय सांगितलेलं आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. मी पुन्हा तुम्हाला ते सांगेन की त्या कथेमध्ये आपल्याला काय बोध घ्यायचा आहे हे महत्वाचं आहे. कारण का ती तर्क वितर्क करत बसलात ना तुम्ही स्वतःला खूप ज्ञानी समजून एखाद्या विषयावर चर्चा करत बसलात तर तुम्हाला काही मिळत नाही. म्हणजे तुमचं एका वेळेस पुण्य शरीर सुद्धा तुम्ही खूप वेद पठण किंवा चांगला पवित्र ग्रंथांचं वाचन केलं असेल, भरपूर पारायण केली, समजा जर एखादा ग्रंथ आहे गुरुचरित्र आणि ते पारायणाचं पुण्यफळ जर काही सांगितलं तर ते पुण्यफळ मला मिळेल. म्हणजे ते भरपूर वेळा पारायण केलंय तर त्याचं पुण्यफळ मिळेल. पण जर मी त्या पारायण केलेल्या ग्रंथामध्ये सांगितल्याप्रमाणे मी वागलोच नाही तर शेवटी काय होणार, माझी अवस्था सुद्धा नरसावधानींसारखी होणार आहे की त्या वेद पठणाचं भरपूर वेद पठण केल्यामुळे त्यांचं पुण्य शरीर होतं, त्यांच्याकडे जे पुण्य शरीर होतं, पुण्यात्मा होता, तो त्यांच्या शरीरात तितके दिवस वास केला आणि त्याचं जे काही त्यांना फळ मिळायचं ते मिळालं. पण कधी ना कधी त्यांच्याकडून पापक कार्य झालं आणि त्याच्यामुळे ते पुण्य शरीर सुद्धा त्यांना. तर आपल्यामुळे मुळात श्रद्धाभाव असला पाहिजे, आपण त्याच्याप्रमाणे वागलं पाहिजे. आणि हे तुम्ही सगळेजण ऐकताय, तुमच्यावर मीही ऐकतोय, मीही नवीन काहीतरी नेहमी शिकत जातो, नवीन बोध घेत जातो. आणि त्यासाठीच ह्या ग्रंथांचं असं सावकाशप्रमाणे आपल्याला पारायण करायचं, यातून आपल्याला काहीतरी शिकता येईल. कारण का इतरांना शिकवणारे भरपूर आहेत, या ब्राह्मण पिठापूरमधील ब्राह्मणांसारखे स्वतःला जास्त कळतं असं समजून दुसऱ्यांना सांगणारे बरेच लोक आहेत. पण नेहमी असं नसतं. कधी कधी दुसऱ्याचं ऐकून घ्यायचं असतं, समजून घ्यायचं असतं, आपल्या बुद्धीपलीकडच्या सुद्धा गोष्टी असतात त्या समजायच्या असतात. श्रीपाद राजम शरणम.